मी अण्णा धगाटे, ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता. सामाजिक कार्य हे माझ्या रक्तात भिनलेले असल्यामुळे मी अण्णाची धग हे सामाजिक प्रबोधन करणारे व वास्तव सांगणारे असं चॅनल सुरू केलेलं आहे. या चॅनलवरून आपण सर्वांनी सामाजिक क्रांतीचा बोध घ्यावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करीत आहे. सन्माननीय जरांगे पाटील आता टेढ़ी उंगली डालने से घी निकलता है हे तत्व आपण स्वीकारलेच पाहिजे. आता टेढ़ी उंगली ही टाकलीच पाहिजे, तर शासन आणि प्रशासन जागे होईल. एका मतदारसंघात 384 पेक्षा एक जरी उमेदवार अधिक असला तर बॅलेट EVM मशीनवर निवडणुका न घेता त्या बॅलेट पेपरवर घ्याव्या लागतील किंवा त्या स्थगित ठेवाव्या लागतील असा एक नियम आहे किंवा बॅलेट पेपरची ती क्षमता आहे. तेव्हा या 384 पेक्षा जास्त उमेदवार उभी करण्याची आपली जी तयारी आहे, आपला जो मानस आहे, तो यशस्वी होण्यासाठी आपण तळागाळातील समाजाला देखील समावेश करून घेतलं पाहिजे. हा उपक्रम निश्चितच शासन आणि प्रशासन यांचे नाक दाबून तोंड उघडायला लावणारा असा आहे. हा उपक्रम स्तुत्य असा ठरणार आहे. ही उमेदवारी करताना आपण समाजातील तळागाळातील उपेक्षित समाजाचे देखील जे भटके विमुक्त आहेत, मांगारुडी, फासेपारधी, नंदीवाले, मसानजोगी अशा कितीतरी जाती या समाजव्यवस्थेच्या प्रवाहात आजही उपेक्षित राहिलेल्या आहेत. अशा या समाज बांधवांना उमेदवारी करण्यास प्रवृत्त करावी हीच खरी सामाजिक क्रांती ठरणार आहे. ही सामाजिक क्रांती झाली तर शासन आणि प्रशासनाचे डोळे उघडतील. हे तळागाळातील मतदारच खरे आपले मतदार आहे ही जाणीव प्रस्थापितांना आहे. त्यामुळे हे मतदार जर दूर गेले तर आपले भविष्य हे अंधारमय होईल. ही जाणीव प्रस्थापितांना झाली तरच प्रस्थापित जागे होतील आणि या आपल्या समस्यांकडे लक्ष देतील. ही जाणीव होण्यासाठी क्रांतीचा लढा उभारताना आपण सर्व समावेशक समाजाला बरोबर घेतले पाहिजे. शेवटी सर्व जाती समूहाच्या समस्या या एकच आहेत. काहींना आरक्षण आहे पण त्याचा लाभ मिळत नाही. काही त्या आरक्षणाच्या नियमात बसू शकतात, परंतु त्यांना आरक्षण देण्याची ही शासनाची प्रशासनाची मानसिकता नाही. ही मानसिकता दूर करण्यासाठी आम्ही लढा उभारला पाहिजे. भविष्यात हा लढा उभारताना आपण सर्व समावेशक समाज घ्यावा लागेल. हे पुन्हा आपल्या सर्वांच्यासाठी एक योग्य असे पाऊल ठरणार आहे. पूर्वी हा देश कृषीप्रधान होता. अस्मानी आणि सुलतानी संकटाने प्रशासनाच्या विविध धोरणाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकरीच उद्ध्वस्त केवळ झाला नाही तर या शेतीवर अवलंबून असणारा शेतमजूर देखील उद्ध्वस्त झाला. एवढेच नाही तर सामाजिक वास्तव सांगायचे ठरले हे वास्तव कटू वाटणारे आहे, परंतु यामागे खूप सत्यता दडलेली आहे. आणि ही सत्यता जाणून घेताना काहींना कटू वाटेल, पण काहींनी त्यातून संशोधन करून त्या परिस्थितीचं गांभीर्य, त्या समाजाचे व्यवस्थेचं गांभीर्य हे विचारात घेतलं पाहिजे. पूर्वी खळ्यादळ्यावर चोरी करून आपली उपजीविका करणारा देखील समाज आज उद्ध्वस्त झाला आहे. हा समाज खळ्यादळ्यावर चोरी करून अन्नधान्याची चोरी करून उपजीविका करीत होता. अशावेळी शेतकरी देखील त्यावर कानाडोळा करत होता, कारण शेतकऱ्याच्या शेतात मुबलक पिकत होतं आणि हे मुबलक पिकणारं ते सर्व समाजाला वाटणं हे देखील त्या कर्तव्य मानत होता. त्यामुळे सर्व समाज हा एकोप्याने जगत होता. 12 बलुतेदारी ही समाजात रूढ झाली होती. ती काही उपजीविका करणारे भटके विमुक्त आपल्या विविध कला शेतकऱ्यांच्या
पुढे सुगीच्या दिवसात सादर करून आपली उपजीविका करीत होते. अशी समाजव्यवस्था ह्या शेतकरी उद्ध्वस्त झाल्यामुळं आज उद्ध्वस्त झाली आहे. आणि या समाजव्यवस्थेला जर आपल्याला सामाजिक प्रवाहात आणायचं ठरलं तर सर्वसमावेशक असा समाजाला घेऊनच आपल्याला ही क्रांती करावी लागेल. ही परिस्थिती बहुतांशी बहुजन समाजाची आहे. अशा वेळी केवळ मूठभर समाज आमच्यावर राज्य करीत आहे. या मूठभर समाज हा उच्चभ्रू आहे. या उच्चभ्रू समाज असल्यामुळे सामाजिक बहुजन समाजाने देखील त्यांना स्वीकारलेलं आहे. त्यामुळं बहुजन समाजाने स्वीकारल्यामुळे त्यांची परिस्थिती, त्यांची वैचारिक क्षमता, त्यांच्या आजूबाजूचं वातावरण हे सदृढ सक्षम असं असल्यामुळे त्यांना खरं आरक्षणाची जरूर भासत नाही. आणि अशा समाजाला आरक्षणाची जरूर नाही असा समाज हा 50% आरक्षणात आणि ज्यांना जरूर आहे, जो हालापेष्टा भोगतो, ज्यांच्याकडे दारिद्र्य आहे, असा समाज 50%. ही जी नियमावली शासनाची आहे, ही जी गळचेपी करीत आहे शासन उपेक्षित समाजाची, त्यावरही देखील आम्ही बहुसंख्य समाजानं एकजुटीनं लढा दिला तर शासनाचे डोळे उघडतील. शासनाला त्या निश्चितच फेरबदल करावा लागेल. धनदांडग्या समाजाला 50% आरक्षण, उपेक्षित समाज 50%. ही नीती बदलावी लागेल. ही नीती बदलली तरच समाज हा एक संघ होईल. कारण शेवटी प्रस्थापित हे विस्थापितांच्या जीवावरच राज्य करीत असतात. विस्थापितच जर वर्षानुवर्ष युगेनयुगे म्हटलं तरी काय वावगे ठरणार नाही. हे उपेक्षित राहिले आणि समाजव्यवस्था जर त्यांना एक प्रवाहात घेऊन चालली नाही तर या देशाला आम्ही एक महासत्तेकडे कसं नेणार? कारण या देशाची लोकसंख्या 135 कोटी आहे आणि यातील अतिशयोक्ती नाही तर 80% लोक हे आजही दारिद्र्य अवस्थेत जगत आहेत. तर अशा वेळी आम्ही सर्वसमावेशक समाजानं एकत्र येऊन क्रांतीचा लढा दिला पाहिजे. अण्णाभाऊ साठे हे आपल्या साहित्यात म्हणतात की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून श्रमिकांच्या, दलितांच्या तळहातावर तरलेली आहे. तेव्हा ही पृथ्वी खरोखरच दलितांच्या, श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. हे आम्ही वारंवार सांगत असलो तरी ते सिद्ध करण्याचा आता एकमेव मार्ग आहे की आपलं मतदान करताना हे आम्ही एकजुटीनं केलं पाहिजे. प्रस्थापित जे आमच्यावर लादलेले आहेत त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. आणि ही कृती सन्माननीय जरांगे पाटलांनी स्वीकारलेली असल्यामुळे आमचा त्यांना सॅल्यूट आहे. आम्ही त्यांना प्रणाम करत आहोत. आणि सन्माननीय जरांगे पाटील, आपण हा लढा प्रखरपणे न्या, परंतु हा लढा नेत असताना सर्वसमावेशक समाजाला देखील बरोबर घ्या. कारण आरक्षण ही बाब अशी आहे की काहींना मिळतं पण लाभ मिळत नाही. काही त्या प्रवाहात नियमानुसार बसू शकतात परंतु त्यांना घेतले जात नाही. अशा या सर्वसमावेशक समाजासाठी आपला लढा हा क्रांतिकारक ठरणार आहे. अशा या क्रांतिकारक लढ्यासाठी आम्ही सर्व आपल्या पाठीशी आहोत. आपल्या पाठीशी राहिल्यामुळे आज समाजाची परिस्थिती बदलली जाण्याची शक्यता आहे. तेव्हा आपण हा क्रांतीचा लढा निर्भयपणे पुढे न्या. आम्ही आपल्यासोबत आहोत. ही क्रांती घडली तरच समाजात सर्वसमावेशक समाजाला सन्मानानं जगता येईल, समाज म्हणून जगता येईल. समाजाचा एक अखंड प्रवाह सुरू होईल. पूर्वी होतच की पूर्वी 12 बलुतेदारी, अलुतेदारी यावरच समाज चालायचा. सर्व समाज हा एक गुण्यागोविंदानं आनंदानं नांदत होता. पुढे शासकीय धोरणामुळं शेती धंद्यावर एक परिणाम झाला आणि सर्व समाज हा काही अंशी उद्ध्वस्त झाला, काही अंशी नैराश्यात गेला. अशा या सर्व समाजाची आजची परिस्थिती ही दयनीय आहे. आणि या दयनीय परिस्थितीवर एकच मात्र आहे की आम्ही सर्व समाजव्यवस्थेने एक संघ झाले पाहिजे आणि एक सामाजिक न्यायाची भूमिका घेतली पाहिजे. सामाजिक न्यायाची भूमिका घेतली तरच या देशात क्रांती घडून येईल. आणि ही क्रांतीची नांदी आपण ह्या सर्व समावेशक समाजाला घेऊन उमेदवारी करायला लावली तर शासनाचे निश्चितच डोळे उघडतील. कारण शासनाला कळून चुकेल की आमच्या मर्मावर बोट ठेवणारं कुणीतरी आहे आणि आमच्या मर्मावर बोट ठेवल्यामुळे
शासनाची झोपमोड होईल, शासनाचे डोळे उघडतील. तेव्हा आपल्या या क्रांतीला आपण पुढे न्यावे आणि पुढे नेत असताना सामाजिक प्रवाहाचा देखील विचार करावा, की जेणेकरून या देशाची महासत्ता आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे एक चित्र उभं राहील आणि आम्ही महासत्तेचे मानकरी ठरू. महासत्तेचे मानकरी जेव्हा ठरायचे असतात तेव्हा सर्व समाज हा एक संघ झाला पाहिजे आणि अशा या एकसंघ समाजासाठी आम्ही एकसंघ लढा उभारला पाहिजे. एवढीच या माझ्या प्रबोधनातून मी आपणा सर्वांपुढे एक विवेचन मांडत आहे, एक सामाजिक प्रबोधन करत आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद,